अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. आपण श्रवण करीत आहात श्री गुरु प्रतिपदा कथा. श्री नृसिंह सरस्वतींचे निजानंद गमन नामधारकांनी महासिद्ध सिद्ध योगांना प्रार्थना करून श्री नृसिंह सरस्वती ही कथा सांगण्याची विनंती केल्यास सिद्ध योगी कथा सांगू लागले. ते म्हणाले, ही कथा लक्षपूर्वक ऐका. ही कथा श्रवण केल्या करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि मग श्री गुरूंनी दिव्य कथा सांगावयास सुरुवात केली. श्री गुरु यवन राजाला त्यांच्या नगरामध्ये भेटून श्री गाणगापुराला परत आले. परत आल्यावरती त्यांनी विचार केला की आता हा पसारा खूप वाढला आहे. लोकांना खरा परमेश्वर समजवावा, नुसतीच व्यक्तींची पूजा असू नये म्हणून आता आपण गुप्त होऊन अवतार समाप्त करावा. मग त्यांनी आपल्या शिष्यांना आणि भक्तांना आपली श्रीशैल्य पर्वतावर जाऊन तेथे गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले. त्या प्रस्थानाची सर्व तयारी झाली. श्री गुरु शिष्य समवेत श्रीशैल्य यात्रेला म्हणून निघाले. त्यावेळी भक्तांना खूप वाईट वाटले. ते श्री गुरूंच्या चरणी पडले. स्वामी, आम्हाला सोडून जाऊ नका अशी विनंती करू लागले. श्री गुरूने त्या सर्वांना अत्यंत प्रेमाने उठविले आणि ते म्हणाले, भक्तजन हो, तुम्ही कसलीही चिंता करू नका. मी तुम्हाला सोडून कधीही जाणार नाही. मी याच गाणगापुरात आहे. या नित्य अजरम संगमात स्नान करून या मठामध्येच मी गुप्तपणे वास्तव्य करील. जी माझी भक्ती करतील त्यांना मी प्रत्यक्ष दर्शन देईल. माझ्या नित्यनेमाने सुद्धा तोच असेल. प्रातः श्री कृष्णा नदीचे स्नान करेल. औदुंबर क्षेत्रात अनुष्ठान करील. मध्यही काळी मठामध्ये भक्तांचे पूजाचे स्वीकार करेल. तुम्ही कसलीही चिंता करू नका. आम्ही गाणगापुरामध्येच निरंतर करणार आहोत. जी लोके आमची भक्तीने भक्ती करतील, त्यांचे आमच्या पूर्ण श्रद्धा ठेवतील, अशा ते आम्हाला विशेष प्रिय आहेत. त्यांच्या सर्व कामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. हे आमचे वचन त्रिवार सत्य आहे. अजरामर संगमावर जो कल्पवृक्ष अश्वस्थ वृक्ष त्यांची नित्य पूजा करा. म्हणजेच तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या खात्रीने पूर्ण होतील. मठामध्ये मी माझ्या निर्गुण पादुका ठेवल्या आहेत. त्यांची पूजा करा. तुमच्या सर्व चिंता नाहीशा होतील. अशी इच्छित फले मिळतील. आमची रोज त्रिवार आरती करा म्हणजे सर्व कार्य सिद्धीला जाते. आणि अशा पद्धतीने सर्व भक्तांना समजूत घालून त्यांनी आशीर्वाद देऊन श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल्य यात्रेसाठी निघाले. सर्व भक्तांना त्यांनी निरोप दिला. मठामध्ये परत आले आणि त्यावेळी त्यांनी श्री गुरु मठातच आहे असे दिसले. श्री गुरूंनी आपल्या 4 शिष्यासह पाताळ गंगेच्या तीरावरती आले. त्यांनी शिष्यांना न सांगितलेले की माझ्यासाठी फुलांचे आसन तयार करा. मी या नदीतून श्री पर्वतापर्यंत जाईल आणि मल्लिका अर्जुनशी ऐक्य साधून राहील. श्री गुरूंनी असे सांगता शिष्यांनी वेगवेगळ्या फुलांचे
कोळ्याचे पाने, केळीचे पाने गुंडाळून आणली. त्या फुलांचे त्यांनी सुंदर आसन तयार करून ती गंगेच्या पवित्र पाण्यावरती ठेवली. श्री गुरु त्यांना म्हणाले, आता तुम्ही परत गाणगापूरला जा. श्री गुरूंचे हे वाक्य ऐकताच सर्व शिष्य दुःखी झाले. त्यांना सुद्धा श्री गुरूंनी उपदेश केला आणि ते म्हणाले की मी येथून गेल्यावर प्रवाहातून फुलांचा प्रसाद म्हणून पाठवतो. आणि तेथून श्री गुरु उठले आणि नदीतील आसनावर जाऊन बसले. ते म्हणाले, आता मी निजस्थानी जातो. तेथे गेल्यावर प्रवाहातून फुले प्रसाद म्हणून पाठवितो असे ते शिष्यांना म्हणाले. त्यावेळी कन्या राशीत गुरु होते. बहुधान्य नाम संवत्सर होते. त्या दिवशी मध्य माघ वैद्य प्रतिपदा होती. वार शुक्रवार शिशीधर ऋतू होता. श्री गुरु निजानंदी बसले. त्यावेळी त्या शिष्यांना म्हणाले, आम्ही निजधामी जात आहोत. तेथे पोचल्यावर खून म्हणून शेवंतीचा चार प्रसाद पुष्प या प्रवाहात वाहत येतील. ती तुम्ही घ्यावी. आमची नित्य पूजा करावी. ज्यावेळी तुमच्या घरी असं अखंड लक्ष्मीचा वास करेल. तुम्हाला खूप आवडेल. गायन खूप आवडते. आम्हाला गायन खूप आवडते. ज्या घरी आमचे स्तोत्रगान चालू असेल त्या घरी आम्ही अखंड वास्तव्य करत असो. आमचे नेहमी स्तोत्र गान करत त्याला कसलाही व्याधी येणार नाही. त्याचे दारिद्र्य नाहीसे होईल. त्याला पुत्र पौत्र प्राप्त होईल. तो निरामय शतायू होईल. जो कोणी आमचे चरित्र श्रवण किंवा पठन करतील त्यांच्या घरी लक्ष्मी सदैव नांदेल. याविषयी संदेह नसावा. आणि असे आपल्या शिष्य भक्तांना आश्वासन देऊन श्री गुरु एकाएकी गुप्त झाले. सर्व भक्तांना तेथे चिंता करीत बसले. त्यावेळी एक नावेतून एक नावाडी आले आणि ते त्या शिष्यांना नमस्कार करून म्हणाले, आम्ही पैल तीरावर होतो. तेथे आम्हाला श्री गुरूंनी पाहिले. संन्यासी वेशामध्ये असलेल्या त्यांनी हातामध्ये दंड धारण केला होता आणि त्यांनी स्वतःचे नाव श्री नृसिंह सरस्वती असे सांगितले. त्यांनी आम्हाला एक निरोप सांगितला आहे. आम्ही कर्दळीवनी जात असतो तरी नित्य गाणगापुरातच असू. आणि त्यांनी जाताना असेही सांगितले की तुम्ही आता तुमच्या घरी जावे. वंशोवंशी माझी भक्ती करावे. सुखाने राहावे. प्रसाद पुष्प आल्यानंतर ते पुष्पांनी त्या शिष्यांनी घ्यावीत असे ते आम्हाला सांगून श्री गुरु एकाएकी अदृश्य झाले. ते नावाडी असे सांगत होते. तोच प्रसाद पुष्प वाहत आले आणि ती त्या चार शिष्यांनी घेतली. श्री गुरु निजधामी गेले. त्यावेळी सयादेव सारखे कवीश्वर नाम दिलेले नंदी ब्राह्मण, नरहरी कवी आणि मी स्वतः असे चौघे जण त्यांच्या बरोबर होतो. आम्ही ते पुष्प काढून घेतले. ते पुष्प आजही आमच्याकडे आहेत. त्यांची नित्य नेमाने पूजा करतो. असे सिद्धयोगाने नामधारकांनाच ते शिववंशातील पुष्प दाखविले. सिद्धयोगींनी नामधारकाला म्हणजेच म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वतीचा महिमा हा मोठा फार अद्भुत अपूर्व आहे. अपहार आहे. त्यांच्या कृपेने चारी
ही पुरुषार्थाची प्राप्ती होते अशी ही श्री गुरु प्रतिप्रदा कथा सिद्धांतांनी नामधारकाला सांगितली. आपण सुद्धा ती श्रवण केली अशी आहे श्री गुरूंची दिव्य कथा. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर इतर सर्वांसोबत शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपली सर्व व्हिडिओ पाहण्याचं विसरू नका. चला तर भेटूया मग पुढील व्हिडिओ मध्ये अशाच दिव्य कथा आपल्या या स्वामी विचारसार या चॅनल वरती आपण. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.